3 मंत्री आघाडीवर आहेत, मात्र राज्यातलं चित्र जर पाहायचं झालं तर मविया आघाडीवर आहे। एक्झिट पोलमध्ये वेगवेगळं चित्र वर्तवण्यात आलेलं होतं। अगदी 30 पर्यंतचे आकडे महायुतीला अनेक एक्झिट पोलमध्ये देण्यात आलेले होते। त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचा जाणारा एक्झिट पोल जो आपला होता AI एक्झिट पोल। मग ते केंद्रीय पातळीवरचं असेल म्हणजे देश पातळीवरचे आकडे असतील किंवा राज्यातले आकडे असतील, हे दोन्ही आत्ताचे जे चित्र दिसतं आहे आपण त्याच्या जवळ जाणारेच अंदाज वर्तवलेले होते। राज्यात आत्ता मविया आघाडीवर आहे, महायुतीला फटका बसताना दिसतोय। तर देशाचं चित्र पाहायचं झालं तर 290च्या आसपासचा आकडा अडकलेला आहे। अर्थात मात्र हे बघावं लागेल की किती फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळेच किती फेऱ्यांनंतरचे हे आकडे आहेत, आणखी हा किती कल बदलणार आहे। कारण आता सध्या 290 आणि 220 याच्या आसपासचेच आकडे बदलताना आपण गेल्या बराच काळापासून पाहतोय। त्यामुळे हा कल असाच पुढे सुरू राहणार आहे की आणखी किती फेऱ्यांच्या मोजणीनंतर या कलात बदल होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि त्यामुळे निवडणूक आयोग अपडेट आकडेवारी देतच असतं आपल्यापर्यंत, पण मात्र आपल्या रिपोर्टरकडनं सुद्धा त्या ठिकाणच्या फेऱ्यांची जी आकडेवारी येतोय त्यानुसार आपण अपडेट करतोय। मात्र आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूया, AI एक्झिट पोल सगळ्यात वेगळा ऐतिहासिक असा आम्ही एक AI एक्झिट पोल तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो। आत्ताचं जे चित्र आहे, आत्ताचे जे आकडे आहेत ते आणि आम्ही AI एक्झिट पोलमधनं वर्तवलेले जे आकडे होते ते जवळपास जाणारे आहेत। मात्र ECच्या आकडेवारीबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। तर गणेश यांच्याकडे जाते आहे मी। गणेश, मी तुमच्याकडे येते। ECची आकडेवारी नेमकी काय आत्ता सांगते? श्रुती, ECची आकडेवारी बघितलं तर मी आपला कॅमेरामॅनला सांगतो ही वेबसाईट दाखवायला। इलेक्शन कमिशनच्या रिझल्टनुसार आत्तापर्यंत 543 पैकी 536 जागांचे कल आलेले आहेत। निकाल एकाही जागेचा आलेला नाही, जो आलेला आहे तो सुरतचा आहे, जो आपल्याला आधीच माहीत होता। त्याशिवाय महाराष्ट्राचे चित्र जर तू बघितलंस तर काँग्रेसला 11, शिवसेना ठाकरे गटाला 11, भाजपला 10, राष्ट्रवादी शरद पवारांना 8 आणि शिंदेंच्या सेनेला 6, NCPला 1 म्हणजे अजित पवारांच्या NCPला 1 आणि इंडिपेंडंट ही विशाल पाटलांची सांगलीतली जागा आहे। असं जागांचं चित्र दिसतंय। त्यामुळे 11, 11, 10 इथे आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन मवियातले पक्ष मोठे पक्ष झालेले आहेत। तर हे महाराष्ट्राचं चित्र आहे। या व्यतिरिक्त तू उत्तर प्रदेशमध्ये बघशील तर तिथले निकाल वेगळेच दाखवतात। यावेळी भाजपला 35 आणि सपा सरप्रायझिंगली सपाने मोठी बढत घेतलेली आहे, इथे 34 जागा दाखवत आहेत। शिवाय त्यांचा आल्या असलेल्या काँग्रेसला 8 जागा आहेत। ही पण इंडियाचीच जागा आहे, त्याच्यामुळे इंडियाने इथे मोठी आघाडी घेतलेली आहे। तसंच आपण दुसरं चित्र बघितलं तर वेस्ट बेंगॉलचं। वेस्ट बेंगॉलमध्ये आपण म्हणतो BJPला मोठी बढत मिळेल, पण तसं काही चित्र नाही आहे। 13 जागांवर BJP आघाडीवर आहे, पण इथे तृणमूल काँग्रेसनेही आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। तर एकंदरीत बघशील तर अजून इथे 543 पैकी 536 जागांचे निकाल आलेले आहेत। आता उरलेल्या काही जागांचेच कल येतील आणि हळूहळू निकालांना आता सुरुवात होईल। नक्कीच, पण एक जे आहे मगासपासून जे आपण बघितलं साधारणतः चित्र मगासपासून काही ठिकाणी अडकलेलं आहे। म्हणजे आता आपण जे दाखवतोय ते 290च्या आसपासचे कल दाखवतोय, 220च्या आसपासचे कल हे इंडिया आघाडीसाठी दाखवतोय आणि इथे सुद्धा चित्र बऱ्यापैकी स्टॅटिक आहे, थांबलेलं आहे। तर ते का नेमकं असावं, काय नेमकं? थांबलेलं नाही म्हणता येणार, आता वाढलेले आहेत बऱ्यापैकी चित्र आपल्याला दिसतंय। भाजप फार वेगानं बदलत नाही, 200च्या आसपास अडकलं होतं, ते आता 232 पर्यंत गेलंय। पण काँग्रेसने पण मागच्या 50 वरनं जवळपास आता 99 म्हणजे डबल अशी मुसंडी मारलेली आहे। पण याचाच अर्थ काँग्रेसने जरी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये गेन केलं असलं तरी आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये BJPने गेन केलं आणि तिथे YSRCP सारखा पक्ष खूप मागे पडला आहे। त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना साऊथमध्ये झालेला आहे। नक्कीच। तर मी पुन्हा एकदा येईनच। निवडणूक आयोगाची आकडेवारी जी आहे ती आपण जाणून घेतलेली आहे। मात्र आपल्या या सगळ्या राज्यातलं जे काही चित्र बदललेलं आपल्याला दिसलेलं आहे, महाविकास आघाडी अगदी वेगानं मुसंडी मारून पुढे गेलेली आहे। तर ते नेमकं काय आहे आणि राज्यातल्या काही ज्या काही महत्त्वाच्या सीट्स होत्या, मग ती बारामतीची असेल, माढाची असेल, सोलापूरकडे लक्ष लागलेलं होतं किंवा अजित पवारांचे जे काही उमेदवार आहेत त्यांचं नेमकं काय होतं याकडे लक्ष लागलेलं होतं। या सगळ्या संदर्भात आपले अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। अर्थात हे आघाडी पिछाडी हे सतत होत राहणार आहेच, मात्र अचूक निकाल किंवा अचूक आघाडी पिछाडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर आपल्यासोबत आहेत सुनील सर। सुनील सर, काय नेमकं आत्ताचं चित्र? हाय, आत्ता आम्ही थोडंसं ECची आकडेवारी पाहिलेली आहे। राज्यातली आकडेवारी फार वेगानं म्हणजे मवियाच्या बाजूनं झुकलेली दिसते, तर ते थोडंसं सविस्तर सांगाल आणि थोडंसं रिजन वाईज सांगता आलं तर?
जर आपण मवियाचे आकडे बघितले तर सध्या मविया 48 पैकी 28 जागांवर आघाडीवर आहे. त्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गट याला जवळपास 10 जागांवर लीड आहे. त्याच्यानंतर काँग्रेस आहे, काँग्रेसला जवळपास 10 जागांवर लीड आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, त्यांना 8 जागांवर, असे जवळपास 28 जागांवर मविया राज्यामध्ये आघाडीवर आहे. आणि जर आपण महायुतीचे आकडे बघितले तर महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असू शकतो आणि तसाच ठरणार आहे. अंदाजानुसार भाजपकडे 11 जागांचं लीड आहे. शिवसेना शिंदे गट 6 जागांवर आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने अगदीच निराशा केलेली आहे. सध्याच्या कलानुसार त्यांच्याकडे एकाही जागेवर आघाडीवर नाही आहे. त्यांना भोपळा फोडता येईल की नाही इथपासून शंका आहे. आपण जर रिजनल जर आपण विचार केला, मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 6 जागा आहेत. मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि त्या 4ही जागा ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत. आणि भाजपचे जे 2 उमेदवार आघाडीवर आहेत मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये एक पियुष गोयल आहेत आणि एक मिहिर कोटेच्या आहेत. म्हणजे उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल आणि ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या. एक महत्त्वाचा मुद्दा, पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा गड राष्ट्रवादीसाठी आणि दोन्ही राष्ट्रवादींसाठी, तिथलं चित्र नेमकं काय आणि अर्थात भाजपसाठी? पश्चिम महाराष्ट्र खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की राष्ट्रवादीचा गट असं एक समीकरण आहे. या गडावर पूर्णपणे शरद पवार गटाचं राज्य आहे हे आता या निकालावरून म्हणजे सध्या तरी दिसतं आहे, जे काही कल हाती येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्याच्या 10 जागा आहेत, त्या 10 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर आहे. अजित पवार गटाचा अक्षरशः धुव्वा उडताना दिसतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील अजित पवार गटाला एकही जागा मिळालेली नाही आहे. भाजपचा विचार केला तर भाजप 1 जागेवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 1 जागेवर आघाडीवर आहे. काँग्रेस 2 आणि अपक्ष म्हणजे सांगलीची जी जागा आहे तिथे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार चक्क आघाडीवर आहेत. नक्कीच. आता मी पुढचं मराठवाड्याचं सांगतो. मराठवाड्यामध्ये 50-50 दिसते, कुणाला स्पष्ट अशी मुसंडी कुणी मारली असं चित्र नाही आहे. महायुतीला 3, मवियाला 4 जागांवर आघाडी आहे. संभाजीनगरमध्ये अतिशय काटेकी टक्कर सुरू आहे. कधी MIMचे जलील आघाडीवर आहेत तर कधी शिवसेना शिंदे गटाचे संदीपन भुमरे आघाडीवर आहेत. अशी अक्षरशः काटेकी टक्कर सुरू आहे. मराठवाड्यामध्ये भाजप 2 जागांवर, शिवसेना शिंदे गट 1 जागांवर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला तिथे पण भोपळाच आहे. नक्कीच. अगदी मला थोडासा वेळ कमी आहे तर विदर्भाचं थोडंसं अगदी एका वाक्यात. विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच जी अपेक्षा होती की काँग्रेस तिथे यावेळेला चांगला परफॉर्मन्स दाखवेल आणि ती अपेक्षा खरी होताना दिसते. विदर्भातल्या ज्या 10 जागा आहेत त्यापैकी 5 जागांवर काँग्रेसने बाजी मारलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून जर विचार केला तर 8 जागा म्हणजे 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी तिथे मुसंडी मारताना दिसते. भाजप 2 जागांवर आहे आणि शिवसेना शिंदे गट 1 जागेवर आहे. पाहायचं झालं तर विदर्भ असेल किंवा मुंबई असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, इथून मवियाला चांगला लीड मिळताना दिसतोय. काय होतंय चित्र आम्ही तुमच्यापर्यंत असंच पोहोचवत राहणार आहोतच. बॅक टू स्टुडिओ.